लाल महालामध्ये महाराजांचं अख्खं बालपण गेलं, तर त्यांच्यासाठी हा तसा सोपा छापा म्हणतो आपण शाहिस्तेखानाला. जेव्हा शाहिस्तेखान स्वराज्यावरती चाल करून आला, या सगळ्या त्याच्या प्रवासामध्ये आपल्या सैन्याकडनं काही विरोध झाला. हे चाकणची ती लढाई शाहिस्तेखानाने जिंकली. जो संग्रामदुर्ग त्याच्या ताब्यात गेल्यावरती मग तो पुण्यात आला. आणि त्यावेळी तर महाराज पन्हाळगडावरती अडकलेले. शाहिस्तेखानावरती महाराजांनी छापा टाकला. तेव्हा बाहेरच्या लोकांना कळलं असतं किंवा त्यांच्याकडनं काही प्रतिकार झाला. एस्केप प्लॅन पण महाराजांचा तेवढाच क्रिटिकल होता, ते त्या सगळ्याच्यातनं बाहेर पडणं. तर मग ती स्ट्रॅटेजी काय होती महाराजांची? लाल महालातनं बाहेर पडणं. पण जेव्हा पुढे महाराजांना ती बातमी कळली, मग आपण मारू नाही शकलो शाहिस्तेखानाला, पण मग त्याच्यावरती महाराजांची रिॲक्शन काय होती? नमस्कार. शिवरायांचे कैसे वागणे या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण महाराज पन्हाळगडावर सुखरूप निसटले आणि पुढे पावनखिंडीची लढाई आणि महाराज विशाळगडापर्यंत पोहोचले हा इतिहास पाहिला. तेव्हा सर म्हणाले होते की शाहिस्तेखान पुण्यापर्यंत येऊन ठेपला. तर आता या भागात बघूयात की महाराजांनी शाहिस्तेखानाला कसं फेस केलं. सर, या भागात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सर, मला सांगा की जसा सगळ्या या आदिलशहाचा किंवा औरंगजेबाचा इतिहास आहे, त्याच्यानुसार जेव्हा शाहिस्तेखान स्वराज्यावरती चाल करून आला, तेव्हा तो डायरेक्ट पुण्यात आला की त्यांनी नेहमीप्रमाणे काही मुलूक बेचिराग केला किंवा त्याचा रूट कसा होता पुण्यात यायचा? शाहिस्तेखान जो आला तो आत्ता ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो, औरंगाबाद, त्या मार्गाने आला. आणि त्याच्याजवळ 1,35,000 इतकं सैन्य. त्याने आधी ज्याच्या आग्रहाने ज्यांनी पत्र पाठवलं म्हणजे आदिलशाह, कोणी औरंगजेबाला की तुम्ही पण काही मोहीम महाराजांविरोधात काढा, ती पाठवल्यानंतर तो आला, त्यांनी मोहीम काढली. पण तो प्रत्यक्ष आदिलशहाच्याच परिंडा किल्ल्याकडे गेला आणि तो किल्लाही पण त्यांनी ताब्यात घेतला. म्हणजे बोलवलं आदिलशहानी आणि हा गेला आदिलशहाच्याच किल्ल्यावर चालू. ज्यांनी मदतीसाठी बोलवलं त्याच्यावरच पहिला हल्ला केला. तो त्यांनी जिंकला अर्थात. आणि नंतर मग तो वेगवेगळ्या मार्गाने इकडे तिकडे जात मग तो पुण्याला आला. अच्छा. पण या सगळ्या त्याच्या प्रवासामध्ये आपल्या सैन्याकडनं काही विरोध झाला? त्यांनी पुण्यात यायच्या आधी काही प्रयत्न करून पाहिला की स्वराज्यातले गडकोट ताब्यात घेता येतात का, कुठला मुलूक आपल्याला मिळतोय का, थोडासा बेचिराखही करून झाला. आणि या सगळ्या ह्याच्यात तो चाकणला पोहोचला. चाकण जे पुण्याच्या जवळ आहे तिथे तो आला. आणि चाकणचा जो भुईकोट किल्ला आहे आजही तो आपल्या चाकणला आहे. त्या किल्ल्यावरती त्यांनी जाऊन तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी त्या किल्ल्याला वेढा दिला. आणि हा वेढा खरं म्हणजे चाकणचा किल्ला फार मोठा नाहीये, छोटा आहे आकाराने, गडी येते. आणि फिरंगोजी नरसाळा हे महाराजांचे सरदार अवघ्या 300-350 लोकांनीशी ती गडी सांभाळतायत. त्या चाकणचं मूळ नाव आहे चक्रपुरी. आणि नंतर महाराजांनी त्याला नाव दिलंय संग्रामदुर्ग. या संग्रामदुर्ग किल्ल्यावरती शाहिस्तेखान आला आणि त्याने संग्रामदुर्ग किल्ल्याला सगळ्या बाजूंनी वेढा दिला. म्हणजे तो थेट पुण्यात नाही गेला. त्यांनी आधी चाकण जिंकण्याचा, संग्रामदुर्ग जिंकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला यशही आलं. ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती की त्यांनी सुरुंग पेरला. जवळ खूप लढाई झाली. ते इतकं सोपंही नाही. छोटा किल्ला जरी असला त्याला वाटलं आपण 1-2 दिवसात घेऊ, पण प्रत्यक्ष 55 दिवस ही लढाई चालली. 55 दिवस महाराजांच्या सैनिकांनी त्याला थोपवून धरलं. किल्ल्याचा त्याला साधा प्रवेशही करता आला नाही किल्ल्यामध्ये. आणि शेवटी त्यांनी सुरुंग लावून खालनं, जमिनी खालनं त्याला, कारण चाकणचा जो किल्ला आहे ना त्याला बाहेरून खंदक आहे मोठ, आणि त्या खंदकात पाणी आहे, त्यामुळे तुम्हाला भिंतीपर्यंत जाता येत नाही. तर त्यांनी त्या खंदकाच्या खालून सुरुंग लावला आणि मग तो सुरुंगाचा स्फोट होऊन किल्ल्याची एक बाजू उडाली. आणि मग तिथून त्यांनी प्रयत्न करून किल्ल्यात प्रवेश केला. त्याच दिवशी किल्ला मिळाला असंही नाही, तो दुसऱ्या दिवशी मिळाला. तिथेही त्यांनी अडवून धरण्याचा त्या 300-350 मावळ्यांनी प्रयत्न केला. हे चाकणची ती लढाई शाहिस्तेखानाने जिंकली. तो संग्रामदुर्ग त्याच्या ताब्यात गेल्यावरती मग तो पुण्यात आला. पण मग त्यांनी बाकी काही प्रयत्न केला का स्वराज्यावरती हल्ला करायचा? कारण त्यावेळी तर महाराज पन्हाळगडावरती अडकलेले आहेत. त्याच्यासाठी बोललं तर तसं सोपं काम आहे. तर त्यांनी बाकी काही प्रयत्न केला का याच्यामध्ये? हो, केला. त्यांनी ना
बरेच प्रयत्न केले. त्यातला एक प्रयत्न सांगण्यासारखा आहे की त्यांनी कोकण किनारपट्टी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. की डोंगरी शिवाजी महाराजांचा चाकणचा एक दुर्ग जर आपल्याला इतकं थोपवून धरतो 55 दिवस, तर डोंगरी किल्ले आत्ताच न घेता, म्हणजे जास्त वेळ लागेल, तर आत्ताच न घेता त्याच्याऐवजी आपण कोकण किनारपट्टीवर फोकस करू. म्हणून त्यांनी आपलं सैन्य 2 सरदार, कारतलब खान आणि रायबागन अशा दोघांना कोकणात पाठवलं आणि कोकण किनारपट्टी जिंकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि पुढे त्याच्यात मग ती उंबरखिंडीची लढाई आहे की जी महाराजांनी जिंकली. उंबरखिंडीत जाऊन या दोघांना खिंडीतच पकडलं, एक प्रकारे अडवलं आणि त्या सैन्यावर तुफान हल्ला करून त्यांचा पराभव केला. त्यांनी शरणागती पत्करली आणि ते परत पुण्याला आले. इथे महाराजांची एक गोष्ट अनुभवाने अशी लक्षात आली की एका नामदार खानाचा, एका कारतलब खानाचा, एका रायबागांचा असा पराभव करून हे संकट जाणार नाहीये. कारण हे सैन्य मुळातच संख्येने खूप आहे. 1,35,000 आहे. तो संख्येने जास्त आहे आणि महाराजही नुकतेच आता त्या ह्याच्यातनं सुटून ती सगळी लढाई संपून महाराज आले. बरोबर. पावनखिंड प्रकरण झालेलं आहे. त्यामुळं एका सैनिकाचा एका सरदाराचा पराभव करत बसण्यापेक्षा डायरेक्ट मुळावरच घाव घातला पाहिजे आणि शाहिस्ते खानलाच छाप्यामध्ये मारलं पाहिजे असं महाराजांनी आडाखा बांधला, असं प्लॅनिंग केलं त्यांनी. पण म्हणजे हे प्लॅनिंग महाराजांसाठी तसं बघितलं तर खूप सोपं आहे ना, कारण महाराजांची पुणे ही जहागीर महाराजांच्या ताब्यात होती. लाल महालामध्ये महाराजांचं अख्खं बालपण गेलं होतं. तर त्यांच्यासाठी हा तसा सोपा छापा म्हणता येऊ शकतो ना आपण शाहिस्ते खानावर घातलेला? नाही, कारण याच्यात डिफिकल्टी लेव्हल्स खूप आहेत. शाहिस्ते खान छाप्यामध्ये डिफिकल्टी लेव्हल्स खूप आहेत. म्हणजे एक तर त्याच्या भोवती 1,35,000 सैन्य आहे. लाल महाल जरी महाराजांना माहिती आहे तरी भोवती 1,35,000 सैन्य आहे. त्यामुळे महाराज त्या 1,35,000 सैन्याच्या आत जाऊन लाल महालापर्यंत पोहोचणंच अवघड आहे. ठीक आहे, करतील काही प्रयत्न करून, वेगवेगळ्या मार्गाने कदाचित पोहोचतील, पण पोहोचल्यावर तुम्हाला लाल महालात कसा प्रवेश करता येईल? कारण लाल महालाला आजच्या काळात जशी Z+ सिक्युरिटी असते तसं संरक्षण आहे. त्यामुळं ते सुरक्षा व्यवस्था भेदून महाराजांना लाल महालात जायचं. बरं ठीक आहे, तेही जमेल, काही युक्तीने तेही करू आपण, असं त्यांनी विचार केला असेल. पण पुढे पहा कसे डिफिकल्टी लेवल वाढत चालली की लाल महालात गेल्यानंतर आतमध्ये अनेक लोक आहेत. त्यात तुम्हाला अंधारात शाहिस्ते खान शोधायचा आहे. कारण त्यावेळेला समयांचा उजेड असायचा, फार तर इलेक्ट्रिसिटी नाही. महाराजांना शाहिस्ते खान कसा दिसतो हेही माहित नाही, कारण त्याचं काही फोटो जसा म्हणजे फोटो असतो आज आपण जसं फोटोवरनं माणूस ओळखतो तसं महाराजांकडे काही आलेलं नाही की महाराजांना कळणार कसा कोणता शाहिस्ते खान. म्हणजे लाल महालात जायचं आणि गेल्यानंतर अंधारात शाहिस्ते खान शोधायचा. बरं ठीक आहे, तेही होईल. पुढे लढाई आहे. म्हणजे शाहिस्ते खान बरोबर तो तर काही अशी 3 बोटं पुढे करणार नाही की मला मारून द्या, कापून द्या, नाही. तो लढेल ना, तो उलटा हल्ला चढवेल, आतमधले लोक उलटा हल्ला चढवतील, म्हणजे तुम्हाला लढाई पण करायची. बरं, ही लढाई कुठे आहे? 1,35,000 सैन्यानं तेही शत्रूच्याच वेढलेल्या महालात आहे. म्हणजे महाराजांवरती प्रेशर किती आहे पहा परिस्थितीचं, तणाव किती आहे. आणि तो तणाव महाराजांवर असल्यामुळं 1,35,000 सैन्याच्या आत जाऊन ती लढाई करायची, ती जिंकायची. ठीक आहे, जिंकलो, पुढे तुम्ही परत कसे याल? सगळ्यात डिफिकल्ट काय असेल तर तुम्ही परत येणं, कारण एअरलिफ्टिंग हा प्रकार नाही. म्हणजे तुम्हाला त्यांच्यातनच परत यायचंय, नाहीतर तुम्हीच पकडले जाल. सगळं जिंकलात तरी तुमचा पराभव होऊ शकतो. म्हणजे यात रिस्क किती आहे. तरी पण महाराजांनी या सगळ्याचा विचार केला आणि महाराजांनी स्वतः जायचं ठरवलं. कारण महाराजांचा स्वभाव असा आहे की जेवढी संकटाची तीव्रता जास्त तेवढं त्यांच्या उत्साहाला उधाण येते. त्यांच्याबद्दल एक फार सुंदर गौरवोद्गार त्यांच्या काळात काढलेला आहे. अबे कॅरे या नावाचा गोव्यामध्ये एक मनुष्य राहतोय. त्यांनी महाराजांबद्दल कौतुकाने असं म्हटलंय की कठीण संकटामध्ये महाराजांचे धैर्य आणखी विशेषत्वाने जागृत होत होते
आणि त्यांनी अनेक खडतर मोहिमा या केवळ अशक्य कोटीतील संकटांनी भरलेल्या असल्यानेच आपल्या हाती घेतल्या होत्या. म्हणजे जेवढी डिफिकल्टी लेवल जास्त तेवढं महाराज उत्साहाने त्या मोहिमात सहभागी होत आहेत, असा महाराजांचा स्वभाव आहे. अबे कॅरे असं लिहितो, द डिफिकल्टीज स्टर्ड अप हिज करेज अँड दॅट ही हॅड ऑफन अंडरटेकन कॉन्क्वेस्ट्स बिकॉज दे सीम टू प्रेझेंट अनसरमाउंटेबल डिफिकल्टीज. अशक्यप्राय संकटांनी भरलेल्या मोहिमा असतील तर महाराज त्या स्वतः आपल्या हातात घेऊन त्या मोहिमेत सहभागी होत आहेत, असं कौतुकाचे उद्गार. म्हणजे या लिखाणात आपल्याला दिसतं की महाराजांची रिस्टेकिंग कपॅसिटी केवढी मोठी होती. जे अशा सगळ्या मोठ्या मोहिमा ह्या महाराज स्वतः पुढाकाराने लढत होते. पण मग आता जेव्हा ही छापा टाकला, शाहिस्तेखानावरती महाराजांनी छापा टाकला, तेव्हा बाहेरच्या लोकांना कळलंच असणार आहे ऑब्व्हियसली की असा छापा आपल्यावरती पडला, तेव्हा त्यांच्याकडनं काही प्रतिकार झाला. छापा पडत असताना एक तर बाहेरच्या लोकांना कळलंच नाही काय घडतंय, कारण ते सगळे गाढ झोपेत आहेत. रात्री 3 वाजता छापा पडलाय लाल महालामध्ये. त्यावेळेला हे सगळे लोक बाहेर गाढ झोपेत आहेत, ज्याला साखर झोप म्हणतो तसं पहाटेची वेळ असल्यामुळं हे झोपेत आहेत. आता छापा पडतोय त्यावेळेस झोपेतनं कोणी उठेल आणि बाहेरच्या लोकांना ओरडून सांगेल की अरे असं असं होतंय. ते त्यांना सांगितलेलं ऐकू जाऊ नये म्हणून महाराजांनी आपले काही लोक लाल महालाच्या नगारखान्यात पाठवले. नगारखाना म्हणजे लाल महालाच्या पुढच्या दारावरती वाद्य वाजवणारे लोक बसायचे आणि कोणी आलं महत्वाची व्यक्ती तर नगाऱ्याचा किंवा कोणाला नगाऱ्याचा मान असेल तर त्यावेळेला किंवा सकाळी लवकर उठायला, कारण जो छापा पडलाय त्यावेळेला धार्मिक उपवासाचे दिवस आहेत त्यांचे, त्यामुळे सकाळी लवकर उठण्यासाठी सुद्धा तो नगारा वाजवला जायचा की त्यामुळे सैन्य सकाळी लवकर उठायचं आणि मग ते जेवण वगैरे करून पुढचा दिनक्रम चालू ठेवायचा. तर हे नगारे वाजवणारे लोक हे त्या नगारखान्यात तिथंच झोपलेले असायचे की सकाळी लवकर उठून नगारे वाजवता यावेत. तर महाराजांचे काही मावळे त्या नगारखान्यात पोहोचले आणि त्यांनी त्या लोकांना झोपेतनं उठवलं आणि त्यांना नगारा वाजवायला सांगितलं. मग ते झोपेत मंतरल्यासारखे जोर जोरात त्यांनी नगारा वाजवायला सुरू केला. त्यांना आपण का वाजवतोय तेही कळलं नाही, काय हे कोण आपल्याला सांगतंय तेही त्यांना माहित नाही, पण त्यांना एवढं कळलं की झोपेत आपल्याला कोणीतरी काहीतरी विपरीत घडतंय आणि आपल्याला नगारे वाजवायला सांगितले. तर मग त्यांनी तो नगारा वाजवला. त्याचा परिणाम असा झाला की सगळी सबंध छावणी बाहेरचं सैन्य जागं झालं की ही अचानक ऑड वेळेला कसं काय वाजायला लागला आणि सगळे गोंधळाच्या परिस्थितीत लाल महालापाशी जमा व्हायला लागले. लाल महाल महाराजांनी आतून बंद करून घेतला होता, त्यामुळे कोणालाच आत येता येईना आणि आतले लोक ओरडून काय म्हणतायत ते बाहेर ऐकू जाईल. अशी परिस्थिती, गोंधळाची सिच्युएशन महाराजांनी बाहेर जाणीवपूर्वक निर्माण केली. प्लॅन्ड कन्फ्युजन त्यांचं झालेलं आहे. आणि ही गोंधळ चालू असताना एक जण उत्साहाने एकाने बाहेरून शिडी लावली लाल महालाला आणि तो त्या शिडीवरनं चढून आत उतरला आणि त्याचं मुंडकं उडाला, कारण महाराजांचा एक मावळा तिथे आधीच बसला होता जाऊन. हा म्हणजे महाराजांचं प्लॅनिंग किती आहे की त्यांना गुप्तहेरांमार्फत त्या शिड्यांची माहिती आहे की यांच्याकडे एक शिडी आहे, कुणी असं असं येण्याची शक्यता आहे बाहेरून, म्हणून एक जण आधीच गच्चीत जाऊन बसलेला आहे लाल महालाच्या आणि तो मेला. त्याच्यामुळे नंतर परत कुणी आत आलं नाही, त्यामुळे आत काय चाललंय हे बाहेर कोणालाही कळलंच नाही. काहीतरी घडतंय, वेगळं घडतंय, पण गोंधळ काय घडतंय हे काही कळेना. म्हणजे महाराजांचं प्लॅनिंग एवढं फुलप्रूफ होतं. आता शाहिस्तेखानावरती एक्झॅक्टली काय झालं सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्ही म्हणालात की एस्केप प्लॅन पण महाराजांचा तेवढाच क्रिटिकल होता, त्या सगळ्याच्यातनं बाहेर पडणं. आता एवढा गोंधळ त्यांनी निर्माण केलाय, त्याच्यातून शाहिस्तेखानावरती छापा पडला आणि आता बाहेर पडायचंय. तर मग ती स्ट्रॅटेजी काय होती महाराजांची लाल महालातनं बाहेर पडण्याची? लाल महालातनं बाहेर पडायचं तर हा जो गोंधळाच्या सिच्युएशन तयार झाली त्याचा पहिली गोष्ट त्यांनी उपयोग केला. त्याच्यासाठीच ती घडवून आणलं होतं. आणि ज्या वेळेला शाहिस्तेखान मारला गेला किंवा त्याची बोटं तुटली त्यावेळेला महाराजांना हे जाणवलं की अंधारात तलवार फिरली आणि ती त्याला लागली आहे. त्यामुळे महाराज परत फिरले आणि महाराजांनी इशारतीची खूण केली आपल्या लोकांना आणि मग अचानक लाल महाल त्यांनी आतून उघडला
आतून उघडल्यावर जे लोक बाहेरून आत यायचा प्रयत्न करतायत त्यांचा लोंढाच्या लोंढा हा लाल महालात घुसला येण्यासाठी. आणि त्या गोंधळाचा फायदा घेऊन महाराज लाल महालातनं बाहेर पडले. आणि आता ते पायी बाहेर पडले. तर बाहेर आल्यावरती त्यांच्यासाठी घोडे घेऊन बाजी सर्जेराव जेधे हे महाराजांचे सरदार हे पलीकडच्या बाजूला नदी आहे, तिथे लाल महालाच्या पलीकडे नदी आहे, त्या नदीच्या वाळवंटामध्ये पलीकडच्या बाजूला ते थांबलेले होते. म्हणजे जिथे आता शिवाजीनगर गावठाण म्हणतो आपण, भांबुर्डा, त्या भागामध्ये रोकडोबाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या परिसरात महाराजांसाठी घोडे तयार ठेवले होते. आणि मग महाराज पायी नदी क्रॉस केली, कारण तो एप्रिलचा महिना आहे, छापा पडल्याचा दिवस आहे 6 एप्रिल. त्यामुळे नदीला पाणी नाही आहे, मोठा नदी आहे ती, नदीला पाणी नाही. आणि मग ती नदी क्रॉस करून महाराज पलीकडचे वाळवंट आहे नदीचं, पाणी नसल्यामुळे महाराज सहज पलीकडे गेले. आणि मग महाराजांनी इथून घोड्यावर स्वार होऊन मग महाराजांची आणि त्यांची तुकडी ही पुढे सिंहगडच्या रोखाने ते गेले. पण मग आता ह्या छाप्यामध्ये महाराजांनी वार केला, नक्की शाहिस्तेखानाचं काय झालं हे महाराजांना त्यावेळी कळलं नाही. पण जेव्हा पुढे महाराजांना ती बातमी कळली की शाहिस्तेखानला आपण म्हणजे तो आपण मारू नाही शकलो शाहिस्तेखानाला, पण मग त्याच्यावरती महाराजांची रिॲक्शन काय होती? महाराजांना हेरांनी दुसऱ्या दिवशी जाऊन बातमी सांगितली की उजव्या हाताची 3 बोटे तुटली, उजवा हात थोटा झाला अशा अर्थाने. तेव्हा महाराजांनी फार उत्साहाने आणि आनंदाने प्रतिक्रिया दिली की म्हणजे आपण एवढा प्रयत्न केला आणि त्याचं जे काही आपल्याला यश मिळालंय ते आनंदाने महाराजांनी स्वीकारलं आणि इतरांनाही त्यातनं कसं वागायचं ते शिकवलं. महाराजांनी एक नर्म विनोद केला. महाराजांचा स्वभावात ना एक नर्म विनोदी असा शैली आहे त्यांची. तर ते म्हणाले बहुत उत्तम, म्हणजे आनंदी झाले महाराज. म्हणाले छान. ज्याने कोणी त्याचे नाव शास्ता खान ठेवले होते ते यथार्थ झाले नव्हते. म्हणजे त्याच्या सभासद बखरीत हा उल्लेख आहे. मी तो तुम्हाला उल्लेख काढूनच दाखवतो. महाराज असं म्हणाले, फत्ते होऊन आलो म्हणजे यशस्वी झालो. शास्ता खाना शास्त केली. शास्त याचा अर्थ शिक्षा. शास्ता खाना शास्त केली. पातशाने त्याचे नाव शास्ता खान ठेविले, परंतु नाव यथार्थ ठेविले नाही. ते नाव आपण त्याला शास्त करून रुजू केले. म्हणजे ते नाव त्याचं मी सार्थकी लावलं, त्याला शिक्षा करून, अशा अर्थाचा नर्म विनोद महाराजांनी त्यावेळेला केला. आणि मग अवघा राजगड हा आनंदाने फुलून गेला की अरे वा. आणि मग त्यांनी साखर वाटली. ती गोष्ट पण महाराजांनी तेवढ्या पॉझिटिव्हली स्वतःही घेतली आणि सगळ्यांच्या मध्ये ती एनर्जी पण त्यांनी डिस्ट्रीब्यूट केली. बरोबर. म्हणजे महाराजांचा हा गुण आहे, अभ्यासण्यासारखा आहे की आपण सर्वतोपरी प्रयत्न करायचा आणि त्यानंतर जे फळ येईल ते आनंदाने स्वीकारायचं आणि पुढच्या कार्याला लागायचं. ही महाराजांची पद्धत आहे. कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायची हा गुण महाराजांच्या याच्यातून दिसतो आपल्याला. स्वतःही ती गोष्ट पॉझिटिव्हली घेतली आणि आपल्या अख्ख्या सैन्यालाही ती गोष्ट तेवढ्या पॉझिटिव्हली घ्यायला लावली. आजच्या या एपिसोडमध्ये आपण शाहिस्तेखानावरती महाराजांनी कसा विजय मिळवला ते पाहिलं. पण आता ह्याच्या पुढे महाराज हे मोगलांच्या विरोधात तयार होतात. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहूयात की महाराजांनी ती तयारी कशी केली. त्यामुळे पाहायला विसरू नका शिवरायांचे कैसे वागणे या सिरीजचा पुढचा एपिसोड फक्त वी कॅन्डिड चॅनलवरती. थँक्यू.